बाळाशी किंवा लहान मुलांशी कसं बोलायचं, तर जाणून घेऊया याची पद्धत. याला मदरीज किंवा बेबी टॉक असं म्हटलं जातं. मदरीज किंवा बेबी टॉक मध्ये होतं काय की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्या बोलण्यामध्ये खूप चढ उतार असले पाहिजे, अर्थात इंटोनेशन, इंटोन्ड स्पीच असलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खूप सुंदर, खूप सारे किंवा खूप एक्झॅजरेटेड फेशियल एक्सप्रेशन्स असले पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असली पाहिजे, तुमचे डोळे बोलके असले पाहिजे. तो ऑटोमॅटिक मूल तुमच्याकडे बघणार, तुमच्या चेहऱ्याकडे बघणार आणि ते इंटोनेशन स्पीच किंवा तुमच्या चढ उतार असणाऱ्या बोलीमुळे त्याचं लक्ष तुमच्याकडे खिळून राहणार. ऐकून तो तुमच्याकडे खिळतो आहे आणि नंतर तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स बघून तो तुमच्याकडे खिळतो आहे. तर या दोन मोडॅलिटीजनी म्हणजे व्हिज्युअली पण, डोळ्यांनी पण आपण व्हिज्युअली पण बच्चूला स्टिम्युलेट करतो आणि ऑडिटरीली पण ऐकून सुद्धा बाळ स्टिम्युलेट होतं. याच्यामुळे काय होतं की जेही तो ऐकत आहे आणि तो बघत आहे सो ते खूप लवकर तो ग्रास्प करतो आणि रिटेन करतो, म्हणजे शिकतो, खूप लवकर शिकतो. हे जर आपण इंटोन स्पीचमध्ये मदरीजमध्ये मुलांशी बोललं तर मुलं छान प्रकारे त्यांच्या वयानुसार लवकर बोलायला शिकतात. सो एक उदाहरण देते मी. आता समजा बाळाला आपण काहीतरी खायला देतो आहे, एक 7-8 महिन्याचं बाळ आहे आणि तुम्ही त्याला काही खायला देता आहे, त्यावेळेला तुम्ही इंटोन स्पीचमध्ये कसं बोलायचं. आहा, राजाला भूक लागली आहे, मम्मानी यम्मी यम्मी शिरा बनवला आहे, वाव गरम आहे तो, थांबा थांबा थंड होऊ द्या, थंड करते मम्मा त्याला, हा यम्मी यम्मी शिरा खाऊ, वाव गोड आहे छान छान, वा वा यम्मी. सो खूप चढ उतार तुमच्या भाषेमध्ये, चढ उतार, शिवाय फेशियल एक्सप्रेशन्स आणि जो शब्द तुम्ही बोलता आहे त्या शब्दानुसार तुमच्या आवाजात चढ उतार असले पाहिजे. म्हणजे गरम आहे तर गरम, थंड छान आहे तर वाव. तर हे चढ उतार जेवढे असतील तेवढं बाळ लवकर ग्रास्प करणार, तो शब्द लवकर शिकणार. सो असं करून बघा तुमच्या बाळासोबत. अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल तर मी आहे सपना अशोक डाके, कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट.